आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता. टुडे वॉज माय फर्स्ट डे ॲट कॉलेज. टुडे वॉज माय फर्स्ट डे ॲट कॉलेज म्हणजे आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता. टुडे म्हणजे आज, माय फर्स्ट डे म्हणजे माझा पहिला दिवस. सकाळी मी खूप उत्साही आणि थोडा घाबरलेला होतो. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. आय वॉज व्हेरी एक्सायटेड म्हणजे मी खूप उत्साही होतो. अँड लिटिल नर्वस म्हणजे आणि थोडा घाबरलेला होतो. नर्वस म्हणजे उदास. मी लवकर उठलो. आय वोकअप अर्ली म्हणजे मी लवकर उठलो. अर्ली म्हणजे लवकर, वोकअप म्हणजे उठलो. नवीन कपडे घातले आणि आरशात स्वतःकडे पाहिले. वोर न्यू क्लोथ्स अँड लुक ॲट माय सेल्फ इन द मिरर. वोर न्यू क्लोथ्स म्हणजे मी नवीन कपडे घातले. अँड लुक ॲट माय सेल्फ इन द मिरर आणि आरशात स्वतःकडे बघितले. इन द मिरर म्हणजे आरशात, मिरर म्हणजे आरसा, लुक म्हणजे पाहिले. आई म्हणते लवकर तयार हो, उशीर होईल. इंग्लिशमध्ये मदर. गेट रेडी क्विकली म्हणजे लवकर तयार हो. यू विल बी लेट म्हणजे तुला उशीर होईल. तेव्हा मी म्हणतो आई मला थोडी भीती वाटते. इंग्लिशमध्ये मी. मॉम आय फील लिटिल स्केअर्ड म्हणजे मला थोडी भीती वाटते. फील म्हणजे वाटणे, स्केअर्ड म्हणजे भीती. त्यावर आई म्हणते घाबरू नकोस, नवीन मित्र मिळतील. मदर. डोंट बी अफ्रेड म्हणजे घाबरू नकोस. यू विल मेक न्यू फ्रेंड्स म्हणजे तू नवीन मित्र बनवशील. न्यू फ्रेंड्स म्हणजे नवीन मित्र. मी बॅग घेतली आणि बस स्टॉपकडे निघालो. आय पिकअप माय बॅग अँड लेफ्ट फॉर द बस. आय पिकअप माय बॅग म्हणजे मी माझी बॅग घेतली. अँड लेफ्ट फॉर द बस आणि बसकडे निघालो. रस्त्यावर अनेक विद्यार्थी दिसत होते. मेनी स्टुडंट्स वर सीन ऑन द रोड म्हणजे मी रस्त्यावर अनेक विद्यार्थी दिसत होते किंवा पाहिले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. एव्हरीवन लुक एक्सायटेड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण, एक्सायटेड म्हणजे उत्साहित. बसमधील विद्यार्थी. तू कोणत्या कॉलेजमध्ये जात आहेस? स्टुडंट इन बस म्हणजे बसमधील विद्यार्थी. विच कॉलेज आर यू गोइंग टू म्हणजे तू कोणत्या कॉलेजमध्ये जात आहेस? तेव्हा मी सिटी कॉलेजमध्ये जात आहे. इंग्लिशमध्ये आय एम गोइंग टू सिटी कॉलेज म्हणजे मी सिटी कॉलेजमध्ये जात आहे. विद्यार्थी. अरे वा, मी सुद्धा तिथेच जात आहे. तो स्टुडंट म्हणतो ओ ग्रेट म्हणजे अरे वा. आय एम ऑल्सो गोईंग देअर मी सुद्धा तेथे जात आहे. ऑल्सो म्हणजे सुद्धा. कॉलेजची मोठी इमारत पाहून मी थक्क झालो. आय वॉज अमेज्ड टू सी द ह्यूज कॉलेज बिल्डिंग. अमेज्ड टू सी म्हणजे पाहून थक्क झालो. ह्यूज कॉलेज बिल्डिंग मोठी इमारत. प्रवेशद्वाराजवळ खूप विद्यार्थी उभे होते. मेनी स्टुडंट्स वर स्टँडिंग ॲट द एंट्रन्स खूप विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळ उभे होते. एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार, स्टँडिंग म्हणजे उभे होते. मेनी स्टुडंट म्हणजे खूप विद्यार्थी. काही विद्यार्थी फोटो काढत होते. सम स्टुडंट्स वर टेकिंग फोटोज म्हणजे काही विद्यार्थी फोटो घेत होते. सम स्टुडंट्स म्हणजे काही विद्यार्थी. टेकिंग फोटोज म्हणजे फोटो काढत होते. सिक्युरिटी गार्ड. तुझं ID कार्ड दाखव. सिक्युरिटी गार्ड म्हणतो शो युअर ID कार्ड म्हणजे तुझं ID कार्ड दाखव. तेव्हा मी म्हणतो हे घ्या सर. इंग्लिशमध्ये हिअर इट इज सर म्हणजे हे घ्या सर. हिअर इट इज म्हणजे हे घ्या. गार्ड. पहिला दिवस आहे का? इंग्लिशमध्ये इज इट युअर फर्स्ट डे म्हणजे तुझा पहिला दिवस आहे का? त्यावर मी म्हणतो हो सर. ते इंग्लिशमध्ये एस सर म्हणजे हो सर.
तेव्हा गार्ड म्हणतो ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मी वर्गात गेलो आणि मागच्या बाकावर बसलो. आय एंटर द क्लासरूम, आय एंटर द क्लासरूम म्हणजे मी वर्गात गेलो. अँड सॅट ऑन द बॅक बेंच, अँड सॅट ऑन द बॅक बेंच आणि मागच्या बाकडावर बसलो. सॅट म्हणजे बसलो. थोड्या वेळाने एक मुलगा माझ्या शेजारी येऊन बसला. आफ्टर सम टाईम, आफ्टर सम टाईम म्हणजे थोड्या वेळानंतर. अ बॉय केम, अ बॉय केम म्हणजे एक मुलगा आला. अँड सॅट बिसाईड मी, अँड सॅट बिसाईड मी आणि माझ्याजवळ बसला. बिसाईड मी म्हणजे माझ्याजवळ. सॅट म्हणजे बसला. केम म्हणजे आला. मुलगा, हाय माझं नाव रोहन आहे. इंग्लिशमध्ये बॉय, बॉय म्हणजे मुलगा. हाय माय नेम इज रोहन, हाय माय नेम इज रोहन म्हणजे माझं नाव रोहन आहे. तेव्हा मी म्हणतो हाय मी अमोल. इंग्लिशमध्ये हाय आय एम अमोल, हाय आय एम अमोल म्हणजे मी अमोल आहे. त्यावर रोहन म्हणतो तू कुठून आलास. वेअर आर यू फ्रॉम, वेअर आर यू फ्रॉम म्हणजे तू कुठून आलास. तेव्हा मी उत्तर देतो मी पुण्याहून आलो आहे. आय एम फ्रॉम पुणे, आय एम फ्रॉम पुणे म्हणजे मी पुण्याहून आलो आहे. तेव्हा रोहन म्हणतो छान, आपण मित्र बनूया. नाईस, नाईस म्हणजे छान. लेटस बिकम फ्रेंड्स, लेटस बिकम फ्रेंड्स म्हणजे आपण मित्र बनू या. त्यावर मी म्हणतो नक्की, नक्की म्हणजे शुअर, शुअर म्हणजे नक्की. थोड्याच वेळा शिक्षक वर्गात आले. आफ्टर सम टाईम, आफ्टर सम टाईम म्हणजे थोड्या वेळानंतर. द टीचर एंटर द क्लासरूम, द टीचर एंटर द क्लासरूम टीचर वर्गात आले. क्लासरूम म्हणजे वर्ग, एंटर म्हणजे प्रवेश केला. सगळे विद्यार्थी शांत झाले. ऑल द स्टुडंट्स बिकेम सायलंट, ऑल द स्टुडंट्स बिकेम सायलंट म्हणजे सगळे विद्यार्थी शांत झाले. बिकेम म्हणजे झाले, सायलंट म्हणजे शांत. ऑल द स्टुडंट्स म्हणजे सगळे विद्यार्थी. शिक्षकांनी स्वतःची ओळख करून दिली. द टीचर इंट्रोड्यूस हरसेल्फ, द टीचर इंट्रोड्यूस हरसेल्फ शिक्षकांनी स्वतःची ओळख करून दिली. इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून दिली. हरसेल्फ म्हणजे स्वतःची. टीचर म्हणजे शिक्षक. शिक्षक, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टीचर, इंग्लिशमध्ये टीचर म्हणजे शिक्षक. गुड मॉर्निंग स्टुडंट्स म्हणजे गुड, शुभ प्रभात विद्यार्थी. त्यावर सर्व विद्यार्थी म्हणतात गुड मॉर्निंग मॅडम. ऑल स्टुडंट्स, ऑल स्टुडंट म्हणजे सर्व विद्यार्थी. गुड मॉर्निंग मॅडम. शिक्षक, आज तुमचा पहिला दिवस आहे. टुडे इज युअर फर्स्ट डे, टुडे इज युअर फर्स्ट डे म्हणजे आज तुमचा पहिला दिवस आहे. युअर फर्स्ट डे म्हणजे तुमचा पहिला दिवस. टुडे म्हणजे आज. नवीन गोष्टी शिका. लर्न न्यू थिंग्स, लर्न न्यू थिंग्स म्हणजे नवीन गोष्टी शिका. लर्न म्हणजे शिकणे, न्यू म्हणजे नवीन, थिंग म्हणजे गोष्टी. आणि आत्मविश्वास ठेवा. अँड स्टे कॉन्फिडंट, अँड स्टे कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास ठेवा. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास. मी मनात, मॅडम खूप चांगले आहेत. इंग्लिशमध्ये मी, इन माइंड म्हणजे मनात. मॅडम इज व्हेरी नाईस, मॅडम इज व्हेरी नाईस म्हणजे मॅडम खूप चांगल्या आहेत. ब्रेकमध्ये मी आणि रोहन कॅन्टीनमध्ये गेलो. ड्युरिंग द ब्रेक, ड्युरिंग द ब्रेक म्हणजे ब्रेकच्या दरम्यान. रोहन अँड आय वेंट टू द कॅन्टीन, रोहन अँड आय वेंट टू द कॅन्टीन. मी आणि रोहन कॅन्टीनमध्ये गेलो. तिथे खूप गर्दी होती. इट वॉज क्राऊडेड, इट वॉज क्राऊडेड म्हणजे तिथे गर्दी होती. आणि सगळेजण गप्पा मारत होते. अँड एव्हरीवन वॉज चॅटिंग, अँड एव्हरीवन वॉज चॅटिंग म्हणजे प्रत्येकजण गप्पा मारत होते. चॅट म्हणजे गप्पा मारणे. संपूर्ण दिवस खूप छान गेला. द होल डे वेंट व्हेरी वेल, द होल डे वेंट व्हेरी वेल म्हणजे संपूर्ण दिवस खूप छान गेला. वेंट म्हणजे गेला, व्हेरी वेल म्हणजे खूप छान. द होल डे म्हणजे संपूर्ण दिवस. मला नवीन मित्र मिळाले. आय मेड न्यू फ्रेंड्स, आय मेड न्यू फ्रेंड्स म्हणजे मी नवीन मित्र बनवले. आणि नवीन अनुभव मिळाला. अँड गेन न्यू एक्सपिरियन्स, अँड गेन न्यू एक्सपिरियन्स म्हणजे नवीन अनुभव प्राप्त झाला. घरी जाताना माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. व्हाईल गोईंग होम, व्हाईल गोईंग होम म्हणजे घरी जाताना. देअर वॉज हॅपीनेस ऑन माय फेस, देअर वॉज हॅपीनेस ऑन माय फेस माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. हॅपीनेस म्हणजे आनंद, ऑन माय फेस म्हणजे माझ्या चेहऱ्यावर. माझ्या कॉलेजचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव होता.
माय फर्स्ट डे ॲट कॉलेज. माय फर्स्ट डे ॲट कॉलेज म्हणजे माझ्या कॉलेजमधला माझा पहिला दिवस. वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स इन माय लाईफ. वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स इन माय लाईफ म्हणजे माझ्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव होता. त्या दिवसाने मला आत्मविश्वास, नवीन मित्र आणि नवीन स्वप्न दिली. दॅट डे गिव्ह मी कॉन्फिडन्स, न्यू फ्रेंड्स अँड न्यू ड्रीम्स. दॅट डे म्हणजे त्या दिवसाने, गिव्ह मी म्हणजे मला दिले, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, न्यू फ्रेंड्स म्हणजे नवीन मित्र, अँड न्यू ड्रीम्स म्हणजे नवीन स्वप्न. तर आजच्या व्हिडिओ तितकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसंच खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.